ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, या सप्ताहामध्ये 12 तारखेला जी दिवाळी आहे त्या दिवाळी प्रित्यर्थ आपल्या सर्व प्रेक्षकांचे, मित्रपरिवारांचे, माझ्या अध्यात्म कलियुगाच्या टीमकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्याला आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची, आपल्या मनातील ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊन, जे आपल्या मनामध्ये आपल्या कष्ट दुःख आहे ते दूर होण्याची अशी घडो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो। आता साप्ताहिक भविष्य सुरू करणार आहोत, जे आहे 6 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, या सप्ताहात आपली द्विधा मनस्थिती असेल। कुटुंब व कर्तव्य या गोष्टी सांभाळताना आपल्याला मानसिक ताणतणाव भासू शकतो किंवा तसा ताणतणाव निर्माण सुद्धा होऊ शकतो। आपली एखादी लहानशी चूक किंवा बोलणे आज किंवा कुटुंबामध्ये आठवड्याभरात मोठे वादविवाद निर्माण करू शकते। त्यामुळे भावनेच्या भरात आपण बोलताना सगळा सांभाळून व व्यवस्थित शब्दांचा अर्थ समजून घेऊनच बोला। रागाच्या भरात काही बोलायला जाऊ नका, बोलणे टाळा। आपल्या भावनावर आवर ठेवा आणि एखाद्याचे घेतलेले जर ऋण असेल, आपण त्याकडनं जर कर्ज घेतले असेल, ते कर्ज फेडताना आपल्याला नाकेनऊ या सप्ताहामध्ये येऊ शकतात। कदाचित आपण ते फेडण्यास असमर्थ राहू शकतात, त्यासाठी थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो। सणासुदीचे दिवस आहेत, तर आपल्याला मनाप्रमाणे खर्चाचा ताळमेळ बसवावा लागणार। आपल्याकडे थोडीशीच रक्कम असेल तर रकमेनुसार आपल्याला ताळमेळ बसवताना सुद्धा थोडासा त्रास होऊ शकतो। तो थोडासा त्रासदायक ठरतील किंवा त्याचा त्यामुळे मानसिक त्रास होईल। तर ह्यावेळी तुम्हाला आपल्या दिवाळीच्या सणासाठी कदाचित तुम्ही जुनी ठेवली असेल, गुंतवणूक केली असेल किंवा एफडी वगैरे ठेवला असेल, कुठे पैसे गुंतवले ते काढावे लागतील कदाचित या सणाच्या खर्चासाठी। का तर आपल्याला मनाप्रमाणे धन खर्च करता येणार नाही असलेल्या पैशातून, त्याच्यासाठी आपल्याला असलेली फेड काढावी लागेल। ताळमेळ बसवण्यास थोडासा त्रास होऊ शकतो। त्याचप्रमाणे आपण ज्यांना शत्रू मानत होता अशी व्यक्ती आपल्याला संकटात धावणे, म्हणजे आपल्या मनामध्ये आपण उगाच एखाद्याला शत्रू समजत होता, उपयोगाचा नाही किंवा तेढ निर्माण झाली होती, तर अशीच व्यक्ती आपल्या अडचणीमध्ये आपल्याला या सप्ताहामध्ये मदत करेल। आपल्या मदतीला ती धावून येईल। त्यामुळे आपल्या दोघांमध्ये असलेली जी तेढ आहे किंवा जे गैरसमज आहेत ते दूर होऊन आपल्या शत्रू बरोबर आपली या सप्ताहामध्ये मैत्री सुद्धा होऊ शकते आणि त्याच्या सहकार्याने आपल्यावर आलेले जे संकट आहेत त्याच्यावरती आपण चांगल्या रीतीने मात सुद्धा करू शकतात। तर सर्वसाधारण या सप्ताहामध्ये काय आहे ते मी आपल्याला सांगितलं। मित्रांनो, त्याचप्रमाणे ग्रहण किंवा इतर ग्रहांची दशा बदलते। आता जे राहूचा बदल होणार आहे, केतूचा बदल होणार आहे किंवा इतर ग्रह, हे बदल तुम्हाला वेगवेगळं सांगण्यात मला काही वेगळं वाटत नाही। त्यामुळे मी काय करतो, शक्यतो तो बदल पाहूनच हे साप्ताहिक राशी भविष्य आपल्याला सांगितलेलं असतं, याची आपण नोंद घ्या। या सप्ताहात मेष राशीसाठी शुभ तारखा असणार आहेत 9 आणि 10, शुभ अंक असणार आहे 1 आणि रंग असणार आहे पिवळा किंवा शेंदुरी रंगाचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकता। वृषभ राशी, या सप्ताहात मागील काही दिवसात केलेले खानपान किंवा सतत गरम असं वाटत होतं त्यामुळे आपण घेतलेला शीतपेय, अशा गोष्टीतून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो। कफवृत्ती होऊ शकते, त्याच्यामुळे त्या कफामुळे निर्माण होणारे कदाचित आपल्याला या सप्ताहात त्रास होऊ शकतात। तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुद्धा आपल्याला आरोग्यासाठी धन खर्च करावा लागू शकतो। त्यांचे सुद्धा कुटुंबातील व्यक्तीचे कदाचित आरोग्य बिघडू शकते, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला धन करावा लागू शकतो। या काळात मागील केलेली गुंतवणूक आपल्याला धनाला, म्हणजे त्या मागे आपण जे काही इन्व्हेस्टमेंट केलं होतं त्यातून आपल्याला जरासा बेनिफिट होईल, फायदा होईल, त्याच्यातून आपल्याला धनलाभ होऊ शकतो। परंतु आता अधिक खर्च करणे हे आपल्याला टाळणे खूप गरजेचे आहे। अनाठायी खर्च करणे आपल्याला त्रासदायक ठरू शकते, आपले आर्थिक नियोजन सुद्धा बिघडवू शकते। त्यामुळे शक्यतो आपण आर्थिक नियोजन बिघडणार नाही किंवा आर्थिक अडचण जी आहे ती पुढे निर्माण होणार नाही, यासाठी पहिलेच विचार करून घेऊन आपण त्या आर्थिक नियोजन करा किंवा खर्च करा, हे आपल्यासाठी मोठे विचाराची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे मोठा खर्च करताना विचार करा। उत्साह व आनंदाच्या भरात कुठलेही वचन एखाद्याला देऊ नका। एखादी चांगली गोष्ट आहे, आनंदाच्या भरात आहे आणि काहीतरी आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाली किंवा हे धनलाभ वगैरे, तर त्यावेळी बाबा मी तुला उसने पैसे देतो किंवा जास्त पैसे देतो किंवा काही मदत करतो, असं कोणालाही आनंदाच्या भरात प्रॉमिस करायला जाऊ नका।
त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मोठी अडचण निर्माण होऊ शकते. आपण ते पूर्ण करण्यास असमर्थ कदाचित राहू शकतात. आपल्याला आलेल्या अडचणीमुळे मुद्दाम ते करणार नाहीत, पण तुम्ही एखाद्याला वचन द्याल आणि ते पूर्ण करू शकत नाही, यामुळे कदाचित आपल्याला नुकसान होऊ शकते. त्याचा आर्थिक आणि मानसिक दोन्ही त्रास होऊ शकतो. मागील दिवसामध्ये काही गोष्टीतून आपल्याला मान अपमान जो घडला होता किंवा आपला जो अपमान झाला होता तो अपमान पुन्हा भरून निघेल, किंवा ज्याने अपमान केला होता त्याला त्याची चूक कळेल आणि त्याचा आपल्याला जो काही त्रास झाला होता तो दूर होईल, की उगाच माझा अपमान केला गेला, मी ती गोष्ट केलीच नव्हती किंवा चुकून झाली नव्हती किंवा काही XYZ असेल, म्हणजे चुकून अपमान एखाद्याने केला होता तो अपमान घडला होता, तो पुन्हा आपल्याला आपला मान मिळवण्याची संधी या सप्ताहात प्राप्त होईल. तशी संधी प्राप्त झाली तर त्याचा आपण फायदा करून घ्या. याकडे लक्ष द्या, याचा उपयोग करून घ्या. हेच या गोष्टी ज्या आहेत या सप्ताहात आपल्यासाठी हिताचा ठरणार आहेत. याकडे लक्ष द्या. दिवाळीच्या आपण खरेदी कराल, दिवाळीची मौज मजा कराल, पण आपल्याकडनं एखादा गालबोट लागणार नाही किंवा आपल्याकडनं कोणी व्यक्ती दुखावला जाणार नाही, याची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 10 आणि 12. शुभ अंक आहे 3 आणि रंग पिवळा किंवा शेंदुरी रंगाचा आपण वापर करून घेऊ शकता. मिथुन राशी, या सप्ताहात चुकीचा छंद किंवा व्यसन यापासून आपली सुटका आपण करून घेण्यासाठी प्रयत्न करा, विशेष प्रयत्न करा. कारण असे चुकीचे छंद किंवा व्यसनापासून आपल्याला मोठी हानी होऊ शकते आणि ही मोठी हानी इतकी होईल की आपल्याला नैराश्य सुद्धा येऊ शकतं किंवा नैरात्रक गोष्टी घडू शकतात त्या चुकीमुळे. तर याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे की हे जे चुकीचे व्यसन किंवा छंद आहेत त्याच्यापासून 2 हात आपण लांब राहणे खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण जे काही कष्ट करत आहात त्या कष्टाप्रमाणे आपली आर्थिक बाजू बळकट होणारच आहे, त्याबद्दल प्रश्न आहे, पण ती अति बळकट व्हावी व आर्थिक संतुलन चांगले राहावे यासाठी सुद्धा आपल्याला चांगले प्रयत्न या सप्ताहात करावे लागणार आहेत. ते करा. काही कारणामुळे आपण आपले नाते संबंध बिघडून घेत आहात किंवा त्यांना हवा तसा न्याय देऊ शकत नाही आहात व आयुष्यात असल्याच गोष्टीपासून त्रास होत आहे. त्यामुळे या गोष्टीला सुद्धा प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. नाते सांभाळा. कुठल्याही गोष्टीचा जास्त प्राधान्य द्यावं, कुणाला देऊ नये हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं. पण नात्यांना तर द्यायलाच पाहिजे, कारण ते कुटुंबातले व्यक्ती. याकडे लक्ष द्या. प्रिय व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल चुकीची प्रतिमा असल्या गोष्टीमुळे निर्माण होऊ शकते व त्याचा कालांतराने आपल्याला मानसिक त्रास या सप्ताहामध्ये होऊ शकतो. तो थोडक्यात मिळणाऱ्या यशासाठी आपण असं काही करायला जाऊ नका किंवा आपल्याला मिळालेल्या यशासाठी आपण उतू नका, मातू नका, असा मी आपल्याला संदेश देईन किंवा आपल्याला सूचना देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर या संयम म्हणजे अशी परिस्थिती आली तर त्यासाठी आपण संयमी राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उतू नका, मातू नका या शब्दाचा आपल्याला अर्थ माहीतच आहे, तर त्याप्रमाणे करा. जास्त मिळाल्यामुळे त्याचा जास्त उत्साह करू नका किंवा कमी मिळालाय त्याचा आपण दुःखही करू नका. समतोल परिस्थिती राखून घ्या, तर आपल्याला त्याचा फायदा होईल किंवा मानसिक त्रास होणार नाही. एकंदरीत या सप्ताहामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला फोकस करायच्या ज्याने आपल्याला पुढे त्रास होऊ शकतो या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या, याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 7 आणि 8, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे आकाश निळा, याचा आपण लाभ करून घ्या. कर्क राशी, आरोग्यात सुधारणा किंवा ऊर्जा निर्माण होण्यासाठी व्यायाम व योग साधना याचा आपल्याला फायदा करून घेणं खूप गरजेचं आहे आणि फायदा करून घ्या. ऊर्जावान असल्यासारखे आपल्याला या सप्ताहात वाटेल, परंतु आपण आपला वेळ ऊर्जा नको त्या ठिकाणी वाया घालवत आहात हे सुद्धा लक्ष द्या. ज्या ठिकाणी वाया घालवायला पाहिजे किंवा ज्याच्यासाठी आपल्या ऊर्जेचा उपयोग करून घ्यायला पाहिजे तिथे न करता चुकीच्या ठिकाणी ती ऊर्जा आपण वापरत असल्या कारणाने त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास घडू शकतो, वाढू शकतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. आपली आर्थिक स्थिती बळकट असेल ती होण्याकरिता प्रयत्न करा. हे प्रयत्न करणे खूप हिताचे असेल, कारण पुढील काळात येणाऱ्या आर्थिक अडचणीसाठी आपल्याला हे करायचं आहे. पुढील काळात आर्थिक अडचण वाढू शकते. एकंदरीच बाकीचे सगळे ग्रहमान जरी बरे असले तरी आर्थिक दृष्ट्या आपल्याला सक्षम असणे खूप गरजेचं आहे. पैसा सर्वत्र उपलब्ध होतो, उपयोगी पडतो आणि तो गरजेचा असतो हे आपल्याला माहितीच आहे. आपण याचा अनुभव चांगल्या रीतीने घेतलेला आहे. त्यामुळे आर्थिक अडचण वाढू शकतात, याकडे लक्ष द्या. आता आपण त्या सुधारण्याकरिता वेळ व एनर्जी वापरा. गेलेली आधी एनर्जी किंवा वेळ आहे तो फुकट गेला तो जाऊन दे, पण याच्यानंतर पैसा कसा टिकवता येईल आणि तो पैसा कसा वापरता येईल, आलेला पैसा कसा राखता येईल यासाठी आपली एनर्जी खर्च करा. हे आपल्यासाठी हितकारी असेल. एखादी स्पर्धा परीक्षेत आपण भाग घेऊ शकता. त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला नक्कीच लाभ मिळेल. आपण अभ्यास करा आणि त्याच्यात भाग घ्या, आपल्याला त्याच्यात यश मिळू शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 9 आणि 10, रंग अंक असणार आहे 1 आणि रंग असणार आहे सुवर्ण, गोल्डन कलरचा शक्यतो आपण वापर करून घ्या, यात आपल्याला लाभ होईल. सिंह राशी, या सप्ताहात एखाद्या पदार्थाचे अतिक सेवन केल्यामुळे म्हणजे अतिक श्रीयंत्री केल्यामुळे म्हणजे जास्तच हिशोबाच्या बाहेर खाल्ल्यामुळे आपल्याला पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यासाठी आपल्याला विश्रांती घ्यावी लागेल.
आपले आर्थिक नियोजन, गुंतवणूक याबद्दल असलेल्या आपल्या गुप्त गोष्टी इतरांकडे बोलून दाखवणे आपल्याला कदाचित महागात पडेल, किंवा समोरील व्यक्ती ज्याच्याकडे आपण ते बोलला आहात अशी व्यक्ती त्या संबंधित गैरफायदा सुद्धा घेऊ शकते. त्यामुळे आपल्याला नुकसान ती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल किंवा ती नुकसान सुद्धा पोहोचवू शकते. ती व्यक्ती कुटुंबातली असू शकते किंवा आपल्या मित्र परिवारातली सुद्धा असू शकते. त्यासाठी आपण सावध व सतर्क राहा या सप्ताहाला. या सप्ताहाच्या शेवटी आपण जोडीदाराशी आपले थोडेसे वादविवाद होऊ शकतात काही गोष्टीमुळे, कारण त्यांच्या मनासारखे आपण न वागल्यामुळे किंवा आधी त्यांना वेळ न दिल्यामुळे, कदाचित त्यांच्या मनाप्रमाणे खरेदी न केल्यामुळे अशा काही गोष्टीतून आपल्या जोडीदाराबरोबर कदाचित जुळून घेणे किंवा पटणे थोडेसे कठीण होईल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. हलगर्जीपणामुळे कदाचित आपली मौल्यवान वस्तू या सप्ताहामध्ये गहाळ होऊ शकते, आपल्याच चुकीने कुठेतरी ठेवून. तर त्यामुळे या सप्ताहामध्ये मौल्यवान वस्तूंची जास्त काळजी घ्या. मौल्यवान व्यक्तींची म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या जोडीदाराची सुद्धा चांगली काळजी घ्या. त्यांच्या मनाप्रमाणे वागा किंवा त्यांना जे काय हवं आहे ते देण्याचा प्रयत्न तरी आपण करा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 9 आणि 11, शुभ रंग अंक असणार आहे 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा, याचा पण लाभ करून घेऊ शकता. कन्या राशी, या सप्ताहात कौटुंबिक क्लेश व वादविवाद यापासून थोडे सावध राहणे, लांब राहणे हे आपल्यासाठी हिताचे ठरू शकते. समजा कुटुंबामध्ये एखादा सतत वाद चालू असेल किंवा एखाद्या गोष्टी घडलेल्या घटनेबद्दल जर त्या घरात चर्चा चालू असेल तर त्या चर्चेमध्ये भाग न घेणं हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल. सध्या कामाच्या ठिकाणी आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार आहे. उदाहरणार्थ आपल्याला ओव्हरटाईम सुद्धा करावा लागू शकतो, अतिरिक्त काम करावं लागू शकतं. त्यामुळे कुटुंबातील एखादे सदस्य आपल्या भावनेचा चुकीचा अर्थ सुद्धा या सप्ताहामध्ये काढू शकतात. तर कुटुंबाकडे आपली भावना व्यक्त करणं किंवा मनातील एखादी गोष्ट जी गुपित आहे किंवा मनात बरेच दिवसापासून घर करू नये, बोलायची होती पण ती योग्य व्यक्तीकडे बोला. चुकीच्या व्यक्तीकडे बोलल्यामुळे ती मनातली भावना चांगली असू शकते, परंतु समोरची व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊन किंवा गैरसमज निर्माण करून कुटुंबामध्ये आपला बदनाम करण्याचा प्रयत्न करे की बाबा हा ही व्यक्ती अशी विचार करते किंवा कुटुंबासाठी असं करतो, हिच्या मनात असं आहे, याच्या मनात असं आहे, असं करून सुद्धा ते करू शकतं. त्यामुळे शक्यतो आपण आपल्या मनातील भावना त्यांच्याकडे बोलायला जाऊच नका. ते चुकीचा अर्थ काढून वाद वगैरे उत्पन्न करण्याचा शक्यता आहे, करू शकतात. आपल्याला मानसिक त्रास यामुळे जास्त होऊ शकतो. एकतर आपल्या कोणी भावना समजून घेत नाही आणि त्या समजून सांगितल्या तर त्याचा ते चुकीचा अर्थ करतात, त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. जरी मनातील गुप्त गोष्ट त्यांच्याकडे बोलून दाखवू नका, हे आपण लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या पदावरती आपली नियुक्ती केली जाऊ शकते किंवा एखाद्या पदाचं भार आपल्याला देऊ शकतं किंवा आपल्या मनाप्रमाणे एखाद्या पदाचं भार आपल्याला हवं होतं तसं सुद्धा आपल्याला सार्वजनिक स्तरावरती मिळू शकतं. सार्वजनिक कामामध्ये भाग घेऊन आपल्याला मानसिक समाधान व शांती मिळू शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 7 आणि 8, शुभ अंक आहे 6 आणि रंग आहे गर्द निळा म्हणजे डार्क निळा. या रंगाचा पण वापर करून घेऊ शकता. तुळ राशी, या सप्ताहात कामाची दगदग वाढून थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आरामाची गरज भासेल किंवा आराम घेणे खूप गरजेचं आहे. सततची धावपळ, इकडे तिकडे जाणं किंवा काम करण्यामुळे थोडासा शारीरिक थकवा जाऊ शकतो किंवा शारीरिक त्रास होऊ शकतो. त्यासाठी आपण शक्यतो आराम सुद्धा या सप्ताहामध्ये वेळ मिळत असेल तर करा. मुद्दाम काम अर्ध्यावर ठेवून घेऊन करण्याचा काय अर्थ नाही, परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आराम करणे गरजेचं आहे. तसे योग्य असेल करणे आपल्यासाठी. कुटुंबातील कनिष्ठ व्यक्ती किंवा आपली संतती यांच्या चुकीचे वागणे, बोलणे, मनाविरुद्ध वागणे किंवा मनाविरुद्ध बोलणे यामुळे कदाचित आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावरती जास्तीची अपेक्षा आपण ठेवणं चुकीचं आहे. आपले कर्तव्य आपण करा, त्यांच्यावरती अपेक्षा ठेवू नका. अशा गोष्टीतून मग आपल्याला त्रास होणार नाही. अशाच गोष्टीतून थोडासा नैराश्य होऊन आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. शक्यतो याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मौल्यवान वस्तूची खरेदी सतत आपण करत आहात, सतत काही ना काहीतरी नवीन वस्तू घेत आहात जे मौल्यवान आहेत, खर्चिक आहेत. त्यामुळे कदाचित आपले आर्थिक नियोजन या सप्ताहात बिघडू शकते आणि जेव्हा आपल्याला खरंच पैशांची गरज असेल किंवा एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल त्यावेळी आपला हात तोडकरा पडू शकतो, तेव्हा आपण खर्च करू शकणार नाही. त्यासाठी आधीपासूनच जर ह्या बारीक बारीक काही गोष्टी आहेत जे मौल्यवान आहेत, गरज आहे की नाही हे आपण पहा. डबल घेण्याची गरज नाही, तर अशा वस्तूंकडे जास्त खर्च करायला जाऊ नका. त्यामुळे आपले आर्थिक नियोजन या सप्ताहात बिघडू शकते. सणासुदीचे दिवस आहेत, हातात खर्चायला पैसे हवेत हेही लक्षात ठेवा. त्याकरिता खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचं आहे. अत्यावश्यक वस्तूंचीच फक्त आपण या सप्ताहात खरेदी करा, अन्यथा पुढे जाऊन अडचण येऊ शकते. जर या सप्ताहात या सर्व गोष्टींची जर आपण काळजी घेतली, म्हणजे उदाहरणार्थ संततीबद्दल सांगितलं किंवा कनिष्ठ व्यक्ती, आपले लहान भाऊ बहीण यांच्यावरती असलेली अपेक्षा किंवा त्यांचे चुकीचे वागणे बोलले याच्यापासून त्रास होऊ शकतो किंवा जास्ती खर्च करत आहेत त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते. या गोष्टींवर जर आपण लक्ष ठेवला तर सर्वसाधारण ही दिवाळी सुद्धा आपल्यासाठी खूप छान जाईल.
या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 10 आणि 12, शुभ अंक आहे 3 आणि रंग आहे पिवळा, डार्क पिवळा किंवा आपण लाईट पिवळ्याचा सुद्धा आपण उपयोग करून घेऊ शकता, म्हणजे हळदी कलर सुद्धा. वृश्चिक राशी, कुटुंबासोबत या सप्ताहात देवदर्शन किंवा यात्रेच्या ठिकाणी आपण जाल किंवा जाण्याचे नियोजन कराल. सुट्टीचे दिवस आपल्याला मिळतील, त्यामुळे आपण ते काही करू शकता, जाऊ शकतात किंवा देवदर्शना कुलदेवतेला जाणं योग्य आहे. जाल तर अतिउत्तम जर वेळ मिळत असेल किंवा अशा गोष्टीत आपण भाग घ्याल. पण यात्रेच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू व आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये बिघाड होऊ शकतो किंवा आपल्याला नुकसान होऊ शकते. तर मौल्यवान वस्तूंची शक्यतो यात्रेच्या ठिकाणी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तसंच आरोग्याचं म्हणजे खाणपानाकडे जर आपण बाहेर जातात तर त्या ठिकाणी खाणपाण्याचा सुद्धा आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. उगाच एखादी गोष्ट माहीत नसली जर कळली तर त्यामुळे एखादे मोठे त्रास होऊ शकते किंवा आरोग्यात बिघाड होऊ शकतो. काळजी घेणे गरजेचं आहे. आपण जर एखादे मोठे कर्ज घेणार असाल तरी त्या गोष्टी शक्यतो या ठिकाणी टाळा. एखाद्या प्रोजेक्टसाठी एखाद्या गोष्टीसाठी जर आपलं लोन घ्यायचा विचार असेल किंवा एखादा हात खर्च घ्यायचा असेल तर त्यासाठी सध्या थांबा. थोड्या दिवसानंतर तो विचार करा किंवा त्यानुसार आपण पत्रिकात आपण एखाद्या ज्योतिषाचे मार्गदर्शन घेऊन सुद्धा आपण ते करू शकता. पण सध्या एखादं मोठं कर्ज घेणं आपल्यासाठी थोडंसं नुकसानदायी ठरू शकतं. कामाच्या ठिकाणी आपले गुप्त शत्रू थोडे कटकारस्थान करतील आणि त्या कटकारस्थानातून आपल्याला सतत अडचण निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देता येणार नाही, ते करत राहतील. आपल्याला माहिती आहे ते काहीतरी कटकारस्थान करतायत. आपल्या आळसपणामुळे किंवा आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपल्याला त्याकडे लक्ष देता येणार नाही किंवा लक्ष देणार नाही. त्यामुळे त्यांचा तो कल जास्त होऊ शकतो आणि तो वाढू शकतो आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो. आणि आपल्याला खरंच या सप्ताहामध्ये जर आपल्या ज्येष्ठ बंधू भगिनींची गरज भासणार आहे जर असं वाटलं तर ऐनवेळी अशी आपली व्यक्ती जी आहे, कुटुंबातली मोठी व्यक्ती आहे किंवा आपले बंधू भगिनी आहेत, हे साथ देणार नाही याचा आपल्याला जास्त मानसिक त्रास होऊ शकतो. कारण आपण प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीला जात होता, परंतु आता आपल्या गरजेच्या वेळी ऐनवेळी आपल्याला हात देतील, त्यामुळे थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. तर आपण पूर्वीच जर अपेक्षा ठेवली नाही किंवा त्यांच्याकडे मदत घेतलीच नाही तर प्रश्नच मिटला, टेन्शन होणार नाही. परंतु आळसपणामुळे गुप्त शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील, याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 9 आणि 10, शुभ अंक असणार आहे 1 आणि रंग असणार आहे शेंदूर. या रंगाचा वापर करून घ्या. धनुराशी, या सप्ताहात आपल्याला मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले लाभेल आणि चांगले असेल. कशामुळे तर आपण आपल्या मित्रमैत्रिणी थोडासा वेळ घालवला, त्यामुळे आपल्याला चांगली ऊर्जा मिळेल. उत्साहपूर्वक आपण कामे कराल आपली या सप्ताहामध्ये. परंतु एखादी विनाकारण खरेदी करणे आपल्याला मोठी नुकसानदायी ठरू शकते. या सप्ताहात आता दिवाळीचे दिवस आहे, सणासुदीचे दिवस, खरंच एखादी नवीन वस्तूची सोने वगैरे घेण्याची गरज असेल तर घ्या, अथवा गाडी वगैरे घेण्याची गरज असेल तर घ्या. डबल घ्यायला जाऊ नका किंवा पैसे आहेत म्हणून सुद्धा घ्यायला जाऊ नका. जर गरज असेल तरच अशा वस्तूंची खरेदी करा, अन्यथा थोडे नुकसान होऊ शकते. गरजेनुसार मौल्यवान वस्तूंची खरेदी करा. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण असेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्या सल्ल्याचा मान ठेवेल, आपल्या सल्ल्याप्रमाणे वागेल. त्यामुळे थोडंसं आपल्या मनातून आपल्याला थोडासा आनंद वाटेल. कारण बरेच दिवस ज्येष्ठ व्यक्ती आपल्या विरोधात होते, विरोधात बोलत होते किंवा विरोधात करत होते, त्यामुळे थोडासा खच्चीकरण झालं होतं, मानसिक त्रास होता. परंतु या सप्ताहात ते आपले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत कुटुंबातील ते आपल्या सल्ल्याचा मान ठेवून आपल्या सल्ल्याप्रमाणे काही गोष्टी करतील. त्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील. त्याचे आपल्याला वेगळे आत्मिक समाधान लाभेल. कुटुंब कल्याणासाठी आपण मोठी गुंतवणूक या सप्ताहामध्ये करू शकता. शक्यतो विशेषतः संततीसाठी पुढील आयुष्यासाठी आपण मोठी गुंतवणूक करू शकता. परंतु संततीच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला एखादी विशेष काळजी वाटू शकते. एखाद्या संसर्गजन्य काही रोग वगैरे किंवा अशा काही त्रास होऊ शकतात, आजार होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला जपणे सुद्धा गरजेचं आहे. संततीची थोडी विशेष काळजी घेणं सुद्धा या सप्ताहात गरजेचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे 7 आणि 12, शुभ अंक आहे 1 आणि रंग आहे पिवळा. याचा आपण लाभ करून घ्या. मकर राशी, या सप्ताहात आपल्याला खूप सतर्क व सावधान राहावे लागणार आहे. आपल्या एखाद्या लहान चुकीमुळे आपले मोठे नुकसान या सप्ताहात होऊ शकते, मोठी हानी सुद्धा होऊ शकते. याकडे लक्ष द्या. आपण ह्या जर गोष्टी मनावर घेतल्या नाही किंवा हलगर्जीपणा केला, सोडून दिला तर याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, नुकसान होऊ शकते. याकडे लक्ष द्या. मोठे यंत्र किंवा वाहन आपण हाताळताना खूप सांभाळून हाताळायला हवी, खूप सांभाळून वापरायला हवे. एखाद्या दुसऱ्याच्या चुकीमुळे सुद्धा ते होऊ शकतो. पण आपण जर सतर्क राहिला तर आपल्याकडे येणारी अडचण किंवा ती चूक किंवा त्याच्यावर आपण फोकस करू शकता, त्याच्यावर त्या गोष्टी नियंत्रण आणू शकता. केव्हा जेव्हा आपण त्या नियंत्रण आणल्या तर किंवा आपल्याला त्याच्याबद्दल अभ्यास असेल तर.
तर या सप्ताहामध्ये वाहन आणि यंत्र चालवताना थोडंसं आपण जपून वापरायला पाहिजे, त्याच्यापासून मोठे नुकसान होऊ शकते. आणि ते चुकीचे झाल्यामुळे, चुकीचे घडल्यामुळे म्हणजे यातायात करताना सुद्धा म्हणजे चालवताना गाडीमध्ये थोडक्यात सांगायचं काय, जर गाडी चालवत असाल तर सांभाळून चालवा. यंत्र मोठे वापरत असाल सध्या मशिनरी तर त्या सुद्धा सांभाळून चालवा, यातायात सांभाळून करावी. आपल्या चुकीमुळे आपले नुकसान होईल ते वेगळेच, त्यामुळे आपली चिडचिडपणा होईल व त्या चिडचिडपणामुळे इतर व्यक्तींशी सतत भांडण तंटा होऊ शकतं. म्हणजे या गोष्टी घडल्या त्याच्यातून नुकसान होईल, त्याच्यातून त्रास होईल आणि समोर व्यक्ती समोर आला बोलला तरी त्याच्या एखाद्या लहान लहान गोष्टी आपली चिडचिडपणा झाली, पण त्याच्या बोलल्यामुळे आपली चिडचिडपणा वाटून त्याच्यावर आपण भांडण तंटा सुद्धा करू शकतात. एखादा जीवलग मित्रापासून आपले आर्थिक नुकसान या सप्ताहात होण्याची शक्यता आहे. तर आपली गाडी आहे, एखादी वस्तू आहे, मौल्यवान वस्तू आहे, तर इतर मित्रांना सुद्धा वापरायला देताना किंवा त्यांना हाताळायला देताना सांभाळून द्या, विश्वासपूर्वक विचारपूर्वक द्या. त्या ते सांभाळू शकतात का, ते त्याचा योग्य वापर करू शकतात का याचा विचार करून द्या, नाहीतर मोठे नुकसान जीवलग मित्रापासून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात आपल्यासाठी ह्या सर्व गोष्टी तापदायक ठरू शकतात. आधीच आपण सावध व समाधानाने सतर्क वृत्तीने वागला हे तर आपल्यासाठी फायदा होईल. या गोष्टी आपल्याला टाळता येईल. या दिवाळीचा सण आहे त्यामुळे कुठे गाठगोट लागणार नाही, आपल्याकडनं नुकसान होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्या. सणासुदीचे दिवस चांगले जावेत, आनंदाचे जावेत यासाठी हा सल्ला आपल्याला दिलेला आहे. तर काय दिलेला आहे, आपल्या एखाद्या चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. एखादं वाहन यंत्र चालवताना सांभाळून चालवा. आपले वाहन किंवा मौल्यवान वस्तू मित्रांना देताना वापरायला देताना ती विचारपूर्वक द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 9, 11 आणि 12. शुभ अंक आहे 6 आणि रंग आहे निळा. याचा लाभ करून घ्या. कुंभ राशी, या सप्ताहात कामाचे दडपण व ताणतणाव जास्त असेल व तसा आपल्याला मोबदलाही मिळणार. कामाचा दडपण असेल नक्की आहे, पण तसा आपल्याला मोबदलाही मिळणार आहे त्याबद्दल काही चिंता नाही. आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु कुटुंबातील काही गोष्टीमुळे आपल्याला आपल्या स्वतःवर हवा तसा पैसा खर्च करायला न आल्यामुळे किंवा आपल्याला स्वतःसाठी वेळ देता न आल्यामुळे आपल्याला थोडंसं मानसिक त्रास होऊन त्याचा आपल्याला चिडचिडपणा वाढू शकतो व त्याचा परिणाम कुटुंबाच्या ठिकाणी आपल्याला जाणवेल. कुटुंबातील काही जबाबदारीमुळे आपल्याला आपल्या मनासारखे जीवन जगता येत नाहीये किंवा वागता येत नाहीये, राहता येत नाही याचा सुद्धा आपल्याला थोडासा खंत वाटेल. परंतु असलेल्या गोष्टीतून जर आपण चांगला विचार केला किंवा आहेत त्या गोष्टीतून आपण जर सुख समाधान शोधण्याचा जर प्रयत्न केला तर तो आपल्याला नक्की आपल्याला मिळेल आणि त्याच्यातून आपल्याला शांती सुद्धा मिळेल. अतिचिंता व शारीरिक त्रास पुन्हा वाढायला देऊ नका. असं वाढल्यामुळे, चिंतेमुळे पुन्हा आपलं आरोग्य बिघडू शकतं. आरोग्य बिघडल्यामुळे पुन्हा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. या सर्व गोष्टी हिताच्या आहेत, लक्षात ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या आणि आपण आपल्या वेळेनुसार, आपल्याला वेळ आहे त्या वेळेनुसार आपण वेळ काढा आणि जगा. परंतु आपल्या जगण्याने किंवा आपल्या वागण्याने इतरांना त्रास होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. ही दिवाळी चांगल्या गोष्टी आपण करू शकता, चांगल्या गोष्टींची खरेदी करू शकतात आणि दिवाळी आपल्यासाठी आनंद भरभराटीची सुद्धा असेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 7, 11 आणि 12. शुभ अंक आहे 3 आणि रंग आहे पिवळा आणि सोनेरी म्हणजे गोल्डन कलरचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकता. मीन राशी, सध्या आपल्या आयुष्यातील व कामाच्या ठिकाणी असलेला अनियमितपणा म्हणजे याला केअरलेसपणा सुद्धा म्हणता येईल. तो अनियमितपणा याचा आपल्या शरीरावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या मनावर, आपल्या असलेल्या स्वभावावर, वागण्यावर सुद्धा होऊ शकतो. हे लक्षात घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. हे आपल्याला कळून सुद्धा हे होत आहे, आपल्याला माहिती आहे, हे करून सुद्धा आपण काहीच करत नाही याची मोठी खंत असेल तर आपल्याला कळते आपण कुठे चुकतोय, कुठे चुकीचं वागतोय, कसं वागायला माहिती आहे चुकीचं वागतोय तरी सुद्धा आपण तेच करत आहात. याकडे आपण फोकस करा. शनीची 7:30 चालू आहे, या प्रभावात राहा. शनी आपल्याला या गोष्टी मान्य करणार नाही किंवा याच्यातून आपल्याला त्रास होऊ शकतो. एखाद्याचा गैरफायदा घेणं सुद्धा मोठं नुकसानदायी चुकीचं ठरू शकतं. हीच गोष्ट असेल. त्याचप्रमाणे मातृपक्षाकडनं किंवा मातृ घराण्याकडून आपल्याला एखादा धनलाभ होण्याची शक्यता आहे किंवा जमिनीच्या व्यवहारात किंवा त्यांच्या असलेल्या जुन्या प्रॉपर्टी संबंधित अशा गोष्टीतून आपल्याला मोठा फायदा होईल, आपल्याला त्याच्यातून धनलाभ होईल. परंतु हा धन आपल्या स्वतःसाठी मनाप्रमाणे खर्च न करता जर आपण तो गुंतवणूक करून ठेवला किंवा कुटुंबाच्या पुढील हितकारीसाठी गोष्टीसाठी जर गुंतवून ठेवला तर अतिउत्तम आणि गुंतवणं हेच आपल्यासाठी हिताचे व हितकारी ठरेल. आपल्या आळसपणाचा फायदा आपले शत्रू घेतील हे लक्षात ठेवा. आपण जो आळसपणा करत आहात, कामावरती लक्ष नाही किंवा एखादी केस लढत आहात किंवा एखाद्या गोष्टी करत आहात त्या ठिकाणी वेळ न दिल्यामुळे, फोकस न केल्यामुळे, आळसपणामुळे न गेल्यामुळे अशा गोष्टीतून शत्रूला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो आणि आपले मोठे नुकसान सुद्धा या सप्ताहात होऊ शकतात. त्यासाठी सावध व सतर्क राहा. सणासुदीचे दिवस आहेत, आनंदात घालवा. चिडचिडपणा घरामध्ये, कुटुंबामध्ये करू नका जेणेकरून पूर्ण घराचं वातावरण बिघडेल.
हे लक्षात ठेवा, ते बिघडू नये यासाठी आपण प्रयत्न करा, चिडचिडपणा करू नका. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 9 आणि 12, शुभ अंक आहे 3 आणि रंग आहे पिवळा. याचा लाभ करून घ्या. हा सप्ताह 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. हा सप्ताह दिवाळीचा सण आपल्या सगळ्यांना उत्तम आयुष्य भरभराटीचा जावो. चला आता पुन्हा भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी पुढच्या सप्ताहात. धन्यवाद.